उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर सर्व सण व होळीसाठी स्पेशल रवा गव्हाची पुरणपोळी कशी करता हे पाहण्यासाठी तुमचे मनपूर्वक स्वागत. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला तर सुरू करू. 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी जाडा रवा आणि 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्या. आता 1 वाटी बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणखीन बारीक करून घ्या. योग्य प्रमाणात बारीक झाला आहे की नाही हे चेक करा. आता हे मिक्सरचे भांडे बाजूला काढून ठेवा. आता फूड प्रोसेसरच्या पीठ मळण्याच्या भांड्यात अर्धी वाटी जाडा रवा व तो बुडेल इतपत पाणी घालून बाजूला ठेवा. जाडा रवा मुरू द्यायचा आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण रवा बारीक केलेला त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडे गव्हाचे पीठ घालून परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या. पीठ मळण्याच्या भांड्यातील रवा भिजला की त्यात 2 वाट्या गव्हाचे पीठ घाला. आता मिक्सरच्या भांड्यामधील बारीक रवा आणि गव्हाचे पीठ यांचे फिरवून घेतलेले मिश्रण देखील घाला. पीठ मळण्याचे भांडे आता फूड प्रोसेसरवर चढवा. पीठ मळण्याच्या भांड्याचे झाकण बंद करून जरुरीप्रमाणे पाणी घालून पीठ मळण्यास सुरुवात करा. म्हणजेच मशीन ऑन करा, पीठ मळले जाईल. हळूहळू आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायला सुरुवात करा. आता पाव वाटी तेल तुम्ही जे वापरता ते, मी ऑलिव्ह ऑइल वापरते त्यामुळे मी ऑलिव्ह ऑइल घातले आहे. तेलामुळे पुरणपोळीला एक मऊसूतपणा येतो आणि पीठ देखील छान मळले जाते. चवीनुसार मीठ घाला आणि परत मळण्यास सुरुवात करा. पिठाचा छान गोळा झाला की मशीन बंद करा. तुम्ही हे पीठ हाताने देखील मळू शकता. आता एक प्लेट घ्या, त्याला तेल लावा आणि त्यातलेच तेल हाताला देखील चोळून घ्या. त्यानंतर आपण जो मळलेला गोळा आहे तो मशीनमधनं बाहेर काढून ह्या प्लेटवरती घ्या. मशीनमध्ये स्वतःला त्रास न देता पीठ छान मळले जाते. तुम्ही हाताने देखील हे पीठ मळू शकता. आता हे जे पळलेले पीठ आहे त्याचा छानपैकी गोळा करा आणि त्यावरती एक स्टीलचे बाऊल उपडी करा. त्यानंतर स्टीलचे बाऊल एका हाताने पकडून प्लेट उलटी करून सर्व हा पिठाचा गोळा त्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्या. पीठ मुरण्यासाठी 15 मिनिटे झाकून ठेवा. मुरल्यानंतर अशी जर तार आली तर पीठ पुरणपोळीसाठी तयार आहे. मुठीत मावतील एवढ्या पुरणाचा गोळा करायचा. असे मी पुरणाचे 4 गोळे करून घेतले. उरलेले पुरण आणि पीठ फ्रीजमध्ये छान 8 दिवस टिकते. जरुरीप्रमाणे गरमागरम पुरणपोळ्या करून वाढू शकता. आता आपण पिठाची पारी करायची, हे पहा अशा पद्धतीने, आणि त्यामध्ये एक पुरणाचा गोळा घालून ही पारी बंद करायची. आणि जर एक्स्ट्रा पीठ त्यात पारीमध्ये आले बंद करताना तर ते एक्स्ट्रा पीठ आपण काढून टाकायचे. मायक्रोवेव्हमध्ये पुरण कसे बनवायचे याचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो तुम्ही जरूर पाहावा. पहा अशा रीतीने एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचे. आता हा पुरण भरलेला गोळा एका ताटलीमध्ये पीठ शिंपडून त्यावरती घोळवून ठेवून द्यायचा. अशा रीतीने मी 4 पुरण भरलेले गोळे तयार करून घेतले आणि ते थोडेसे आपण चपटे करून घ्यायचे. तवा गॅसवर ठेवून गॅस मोठा करा. तवा तापेपर्यंत छान पुरणपोळी लाटून घ्या. पुरणपोळी सर्व बाजूनी छान पातळ लाटून घ्यायची आहे. कडा देखील जाड ठेवायच्या नाहीत. पुरणपोळी लाटताना ती सर्व बाजूने छान पातळ होईल अशा प्रकारे लाटून घ्यायची. पुरणपोळीच्या कडांवरती देखील अशा प्रकारे लाटणे फिरवून त्या कडा देखील आपण पातळ करून घ्यायच्या आहेत. पुरणपोळी पूर्णपणे लाटून होईपर्यंत आपला तवा छान गरम होतो. त्यानंतर पोळी तव्यावर घालायची. तव्यावरची बाजू साधारण 20 सेकंद तरी परतायची नाही, तोवर आपण दुसरी पुरणपोळी लाटायला घ्यायची. हे पहा असे तव्यावर पुरणपोळीची एक बाजू शेकली जात असतानाच आपण एका बाजूला दुसरी पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची. साधारण 20 सेकंदांनी तव्यावरच्या पुरणपोळीला तूप लावायचे आणि ती परतायची. आता परतलेल्या बाजूवरती तूप लावायचे आणि बाजूने देखील थोडे तूप सोडायचे. पहा पुरणपोळी लगेच टम्म फुगते. पहा पुरणपोळी टम्म फुगली. आता पुरणपोळी एका प्लेटमध्ये जाळीवर काढून घ्यायची, म्हणजे ती पाण्याळणार नाही.
आता एक पुरणपोळी तव्यावरती तयार होत असताना आपण दुसरी पुरणपोळी लाटत होतो, ती पूर्णपणे लाटून घ्यायची आणि तव्यावर टाकायची. गॅस तेवढाच मोठा ठेवायचा, बारीक करायचा नाही. तवा छान तापला असल्या कारणाने पुरणपोळीची एक बाजू पटकन परतून येते. साधारण 10 सेकंदांनी वरच्या बाजूला तूप लावायचे आणि पुरणपोळी परतायची. आता साधारण 20 सेकंद पुरणपोळीची ही दुसरी बाजू तव्यावर छान शेकून घ्यायची आणि त्यानंतर पुरणपोळीच्या वरच्या बाजूला तूप लावायचे. हे पहा असे. तसेच साईडने देखील थोडेसे तूप सोडायचे आणि त्यानंतर पुरणपोळी परतायची. पहा पुरणपोळी टम्म फुगली. ही प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे तिसरी पुरणपोळी देखील करून मी प्लेटमध्ये काढून घेतली. शेवटची म्हणजेच चौथी पुरणपोळी मी डिरेक्टली सर्विंग प्लेटमध्ये काढली. ही पहा अशी. कटाची आमटीचीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे. ती देखील एका वाटीत काढून घेतली आणि टोमॅटोचे काप देखील घातले. आणखीन एक पुरणपोळी मी सर्विंग प्लेटमध्ये वाढली. 2 पुरणपोळ्यांची सर्विंग प्लेट मी तयार केली. दोन्ही पुरणपोळ्यांवरती तूप वाढले. पहा आपली पुरणपोळीची प्लेट तयार आहे. तुम्हाला जर ही रवा गव्हाची पुरणपोळी आवडली तर तुम्ही देखील करा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू. तोवर बाय.